केतन अग्रवाल, ज्याने स्वतःच्या मृत्यूची चाहूल आधीच ओळखली होती, त्याने वडिलांना विचारलं होतं, तुम्ही सियाबद्दल सगळी चौकशी केली आहे का? पण त्याची ही शंका अल्लडपणा समजून झिडकारली गेली. 18 जूनला केतन लोहगडावरून पडला, पण तो अपघात नव्हता. तो एक खंड डोक्यानं केलेला प्लॅन होता. केतन आणि सियाचा साखरपुडा फेब्रुवारीत झाला होता, पण सियाचं मन ऑक्टोबर 2025 पासूनच चेतन चौधरीकडे होतं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. 14 जूनलाच सियानं केतनला लोहगडावरून धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तो झुरपात अडकून वाचला. साप आल्याचा खोटा बनाव रचून तिनं केतनचा विश्वास जिंकला. पण केतनला संशय आला होता, सियाचा फोन सतत बिझी का असतो आणि ती सारखा चेतनचाच उल्लेख का करते? केतननं वडिलांना आणि काकांना वारंवार सांगितलं होतं, तिचा फोन बिझी येतो, तिचं वागणं संशयास्पद आहे. पण कुटुंबानं त्याला तू चुकीचा अर्थ काढतोयस असं म्हणून शांत केलं. 4 जूनचा लोहगडाचा बेत रद्द झाला तेव्हा सियानं तमाशा केला होता. बालीचा बेत रद्द झाला तेव्हाही ती भांडत होती. केतन ओरडून सांगत होता की काहीतरी भयंकर घडतंय, पण त्याच्या त्या ओरडण्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. आज केतन आपल्यात नाही. 18 जूनला पुन्हा एकदा सियानं त्याला लोहगडावर नेलं आणि चेतनच्या साथीनं त्याची हत्या केली. केतनच्या शंका खऱ्या होत्या, पण त्या समजायला उशीर झाला होता. सत्य काय होतं हे आता जगासमोर आले. सिया आणि चेतन आता पोलीस कोठडीत आहेत. सत्य कल्पनेपेक्षाही भयावह असतं.